देशात चर्चा आहे ती तामिळनाडूच्या नव्या सरकारची. कारण तब्बल 70 वर्षांनी तामिळनाडूमध्ये ऐतिहासिक सत्ता बदल झालाय. डीएमके म्हणजे द्रविड मुनेत्र कझगम पक्षाचं सरकार जाऊन इथं नवं सरकार सत्तेत आलं. हे नवं सरकार आहे टीव्हीके पक्षाचं, म्हणजे तमिळगा वेत्री कझगम या पक्षाचं, ज्याचा प्रमुख आहे थलपती विजय. डीएमके आणि एडीएमके पक्षाचं वर्चस्व मोडीत काढत मुख्यमंत्री म्हणून विजय जोसेफ यांनी शपथ घेतली आणि एका नव्या सरकारची स्थापना झाली. यावेळी विजय यांच्यासोबत आणखी 9 आमदारांनी शपथ घेतली. विजय यांचं हे मंत्रिमंडळ म्हणजे युवा आणि आधुनिकतेचा मेळ साधणार आहे. डॉक्टर, वकील आणि डिजिटल वॉरियर्सचा समावेश असलेल्या विजय यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण आहे, कुणी शपथ घेतली, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. तमिळनाडूच्या नेहरू स्टेडियममध्ये मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्यासह 9 जणांनी शपथ घेतली. यातलं पहिलं नाव आहे थिरू एन आनंद. திரு என் ஆனந்த் அவர்கள். थिरू एन आनंद हे विजय यांचे सर्वात जुने आणि विश्वासू सहकारी आहेत. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील कराईकलचे ते मूळ रहिवासी आहेत. अवघा 8वी पर्यंत शिक्षण झालेल्या एन आनंद यांनी संघटना गावोगावी पसरवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीस पदाची धुरा आहे. अधव अर्जुन टीव्हीकेचे महासचिव आणि विल्लीवक्कम मतदारसंघाचे आमदार. 43 वर्ष वयाचे अधव अर्जुन मूळचे त्रिचीचे आहेत. खेळाडू आणि फिटनेस प्रशिक्षक आहेत. राज्यशास्त्र विषयातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलंय. त्यांच्याकडे पक्षाच्या उपमहासचिव पदाची जबाबदारी आहे. राजकारणातील रणनीतिकार अशी ओळख असलेले अर्जुन यांनी चेन्नई सारख्या शहरी भागात पक्षाला मजबूत आधार दिला. डॉक्टर के.जी. अरुणराज व्यवसायानं डॉक्टर असलेले डॉक्टर अरुणराज हे माजी IRS अधिकारीही आहेत. नामक्कल जिल्ह्यातल्या कुमारमंगलम इथले ते मूळ रहिवासी आहेत. MBBSचं शिक्षण पूर्ण केलेले 46 वर्ष वयाचे अरुणराज यांनी महसूल विभागात काम केलंय. तसंच केंद्र सरकारच्या आयकर विभागात काम करताना त्यांनी तामिळनाडूसह बिहार आणि महाराष्ट्रातही काम केलंय. 2025 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला. अरुणराज हे तिरुचेनगोडूचे आमदार आहेत. ते पक्षाच्या धोरणांचे आणि प्रचार मोहिमांचे मुख्य रणनीतिकार राहिलेत. के.ए. सेंगोटैया टीव्हीकेचे मुख्य समन्वयक के.ए. सेंगोटैया पक्षाचे सर्वात जास्त राजकीय अनुभव असलेले ज्येष्ठ नेते आहेत. 77 वर्षांचे सेंगोटैया हे माजी मंत्री राहिलेले आहेत. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. 1972 ते 2021 पर्यंत AIDMK पक्षासाठी त्यांनी आमदारकी जिंकली होती. मूळचे इरोड जिल्ह्यातल्या गोपीचेट्टीपालयम इथले असलेले सेंगोटैया यांनी टीव्हीकेसाठी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि इथं ते आमदार झाले आणि आता कॅबिनेटमध्ये समाविष्ट झाले. पी. वेंकटरमण मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षाचे खजिनदार आणि तामिळनाडूतल्या सैदापेट लॉ असोसिएशनचे वकील आहेत. ते चेन्नई जिल्ह्यातल्या मायलापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. राजकारण आणि वकिली याशिवाय वेंकटरमण यांनी 2000 सालापासून अभिनेता विजय यांचे मॅनेजर म्हणूनही काम पाहिले आणि ते त्यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात. ते टीव्हीके पक्षाचे कोषाध्यक्ष आहेत. CTR निर्मल कुमार तिरुपरनकुंद्रम मतदारसंघातून 1.25 लाख मतांनी CTR निर्मल कुमार निवडून आले. त्यांच्याकडे इंजिनिअरिंगची पदवी तर आहेच, याशिवाय ते कायद्याचे पदवीधर देखील आहेत. निर्मल कुमार यांनी क्रिमिनॉलॉजी पोलीस प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. निर्मल कुमार हे पक्षाच्या डिजिटल शक्तीचे शिल्पकार मानले जातात. याआधी ते भाजपच्या IT मीडिया सेलचे विभाग प्रमुख होते. राजमोहन अरुमुगम 39 वर्ष वयाचे राजमोहन हे अभिनेते, दिग्दर्शक आणि युट्यूबर आहेत. त्यांच्याकडे पत्रकारितेचीही पदवी आहे. विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या प्रसिद्धी आणि प्रसाराची जबाबदारी राजमोहन यांच्याकडे आहे. चेन्नईतल्या एग्मोर या SC विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले. प्रखर भूमिकेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजमोहन अरुमुगम यांनी पारंपरिक पक्षातील दिग्गजांना धूळ चारली आहे. विजय यांच्या मंत्रिमंडळातला आणखी एक डॉक्टर चेहरा म्हणजे डॉक्टर T.K. प्रभू. टीव्हीके पक्षाचे जिल्हा सचिव. डॉक्टर प्रभू हे शिवगंगा जिल्ह्यातल्या कराईकुडी मतदारसंघातून विजयी झाले. प्रभू हे व्यवसायाने डेंटिस्ट आहेत. डॉक्टर प्रभू यांनी विद्यमान काँग्रेस आमदाराचा 46,000हून अधिक मतांनी पराभव केला. S. कीर्तना विजय यांच्या मंत्रिमंडळातला सर्वात तरुण चेहरा आणि एकमेव महिला प्रतिनिधी. अवघ्या 29 वर्ष वयाच्या S. कीर्तना यांनी MSc पर्यंत शिक्षण घेतलंय. त्या शिवकाशी मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून जिंकल्या. S. कीर्तना टीम विजय यांच्या कॅबिनेटमधला सर्वात चर्चेतला चेहरा आहेत. प्रभावी संवाद शैली आणि हिंदी भाषेवरही त्यांची मजबूत पकड आहे. S. कीर्तना या सोशल मीडियावर अधिक प्रसिद्ध आहेत. दिग्गजांचा पराभव करून त्या आमदार झाल्यात.
एकंदरीत दिग्गजांना हरवत केवळ मुख्यमंत्री विजय जोसेफच नाही तर त्यांचं मंत्रिमंडळही धडाकेबाज ठरलंय. युवा आणि शिक्षित लोकांना सोबत घेत मुख्यमंत्री विजय यांचं तामिळनाडूचं हे नवं सरकार येत्या काळात काय निर्णय घेतात, कसं काम करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.